मध्य रेल्वेवरची वाहतूक सध्या जी चालू आहे ती दोन्हीही मेन ट्रॅकवरची आणि हार्बर लाईनवरची वाहतूक सध्या सुरळीत चालू आहे। मध्य रेल्वेवरती ज्या मेल एक्सप्रेस देखील ज्या सकाळी काही कारणांमुळे स्टकअप होत्या, खूप जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी साचल्यामुळे ज्या स्टकअप होत्या, त्या सगळ्या मेल एक्सप्रेस देखील 1:30 वाजेपर्यंत आपले इच्छित स्थळी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या साधारणपणे त्यांची जी रिशेड्यूलिंग आहे त्याची देखील माहिती आपण प्रवाशांपर्यंत पोहोचवलेली आहे। तर मध्य आणि हार्बर रेल्वे सुरळीत सुरू असल्याचं मध्य रेल्वेच्या पीआरओनी सांगितलेलं आहे। मुंबईत पडलेल्या पावसामुळे कुर्ला स्थानकातही रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता। मुसळधार पावसामुळे चुनाभट्टी स्टेशनमध्ये पाणी साचलं होतं। रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला होता। 5 तासानंतर हार्बर मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाली। रेल्वे रुळावरील पाणी काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं। विद्याविहार स्थानकातही सारखंच चित्र दिसून आलं। सकाळच्या सत्रात पाणी साचल्यामुळे कामावर जाताना प्रवासी लोकलमधून खाली उतरले। इकडे मालाडमध्ये सबवेत पाणी साचल्यानं एक कार अडकली होती। पाणी ओसरल्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं अडकलेली कार बाहेर काढण्यात आली। रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरात अनेक भागात पाणी साचलं होतं। हिंदमाता, सायन आणि माटुंग्यात सखल भागात पाणी साचलं होतं। सायनच्या गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं होतं। पहाटेच्या सुमारास गांधी मार्केटचा परिसर पूर्ण पाण्याखाली गेल्याचं दिसून आलं। मुंबईच्या दादरमध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। दादर पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरातील रस्ता पूर्णपणे पाण्यात गेला होता। इकडे मालाडच्या मिठ चौकी लिंक रोड आणि गोरेगाव लिंक रोड जवळ सुद्धा पाणी साचलं होतं। पाण्यात गेल्यानं अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या, तर बांगूर नगर लिंक रोडवर मोठं झाड पडल्यानं रोड बंद करण्यात आला होता। मुसळधार पावसानंतर कांदिवली गावात पाणी तुंबलं होतं। पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं पाण्याखाली बुडाली होती। सांताक्रूज मधल्या काही भागात 3 ते 4 फूट पाणी साचलं होतं। गोळीबार चौथा रस्ता, आनंद सोसायटी परिसर आणि राजे शिवाजी बालवाडी भागात पाणी साचलं होतं, तर घरात पाणी शिरल्यानं स्थानिकांची गैरसोय झाली होती। गोरेगावमध्येही रात्रभर मुसळधार पावसाची बॅटिंग झाली। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ओबेरॉय मॉल जवळील रस्ता पाण्याखाली गेला होता। अनेक वाहनं पाण्यात अडकली होती। ठाण्यातील टेंभी नाका संकुलात पाणी साचलं होतं। पाणी साचल्यामुळे सकाळच्या सत्रात ठाणे ते मुंबई लोकल सेवा पावसाचं पाणी साचल्यानं प्रभावित झाली होती। मुंबईतल्या साकीनाका मेट्रो स्थानकाजवळ सारखंच चित्र होतं। मुसळधार पावसामुळे इथल्या अनेक भागात पाणीच पाणी दिसून आलं। सायनजवळील हायवेवर सकाळी 7च्या सुमारास पाणी साचलं होतं। आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यानं कामावर जाण्याची घाई असतानाच अनेकांची गैरसोय झाली। पाणी साचल्यानं रस्त्यावरील वाहतुकीलाही ब्रेक लागला होता। पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचलं होतं, त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून हा मार्ग बंद केला होता। अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली परिसरात मुसळधार पाऊस झाला। पाणी साचलेल्या भागात पंपिंग मशीनद्वारे पाणी काढण्यात आलं। मुसळधार पावसामुळे विलेपार्ले भागातही हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं लोकांनी रस्त्याचा मार्ग धरला आणि परिणामी वाहतूक कोंडी झाली। तिकडे सोमय्या हॉस्पिटल परिसराला पाण्याचा वेढा पाहायला मिळाला। हॉस्पिटल जवळ जाण्यासाठी वाट काढताना नागरिकांची तारेवरची कसरत दिसून आली। अंधेरी पश्चिमेकडील आंबोली भागात अनेक घरात पाणी शिरलं होतं। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती। विलेपार्लेत पुलाखाली पाणी साचलं। मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं। इथल्या भुयारी मार्गातही पाणी साचलं होतं। मुंबईच्या मानखुर्द परिसरात कमरेभर पाणी साचलं होतं, तर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं।
मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मुंबईच्या पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला गेला। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। अधिवेशनासाठी मुंबईकडे येणाऱ्या आमदारांना पावसाचा फटका बसला। विदर्भ मराठवाड्यातील 10 ते 12 आमदार एक्सप्रेसमध्ये अडकले होते। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील देखील एक्सप्रेसमध्ये अडकले होते। त्यानंतर मंत्री अनिल पाटील मिटकरी रुळावरून चालत निघाले। अधिवेशनासाठी निघालेले हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्सप्रेसनं कल्याणला उतरले। कल्याणहून कारनं हसन मुश्रीफ विधान भवनाच्या दिशेनं रवाना झाले। बोरिवलीत रेल्वे स्थानकाजवळ पाणी तुंबलं होतं, त्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले। अंबरनाथमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस 2.5 तासांपासून उभी होती। अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला। मुंबईत कुर्ला विद्याविहार स्थानकादरम्यान प्रवाशांची तारांबळ उडाली। प्रवाशांनी लोकलमधून उतरून रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास सुरू केला। रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी पालिकेकडून चहा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली। बीएमसीच्या वतीनं चहा, पाणी आणि खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं। मुसळधार पावसाचा विमान सेवेलाही फटका बसला होता। मुंबईतून जाणारी आणि येणारी विमानं उशिरानं होती। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आणि पाणी ओसरल्यानंतर कल्याणवरून सीएसएमटीकडे पहिली रेल्वे रवाना झाली। ठाणे, डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी होती। वाशी रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेनं वाहतूक सुरू झाली। पावसामुळे सकाळपासून वाशी ते सीएसएमटी लोकल सेवा ठप्प होती। चुनाभट्टी स्थानकात साचलेलं पाणी पंपाच्या साहाय्याने उपसण्यात आलं।